Hello my dear friends and welcome to the English class of 5th standard. संतूर CBSE NCERT 5th standard करतोय आपण आणि त्यातला आपण युनिट 2 माय कलरफुल वर्ल्ड मधला द वाइज पॅरट हा लेसन करतोय. ओके, वी आर डूइंग द लेसन द वाइज पॅरट. So before starting, please subscribe as usual and you will get all the lessons, and where all the lessons are there, the playlist, the link of which is given in the description box. And please share this video with your friends. तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि प्लेलिस्ट फॉलो करा, तुम्हाला सगळे लेसन्स मिळतील. ओके, दिस इज एक्सप्लेनेशन इन मराठी. सो लेट्स स्टार्ट. द वाइज पॅरट. इन अ क्वाइट विलेज अ रिच मर्चंट केप्ट अ ब्राईट अँड टॉकेटिव्ह पॅरट इन अ केज ऑफ गोल्ड. तर एक शांत खेडेगाव होतं क्वाइट विलेज. ओके, आणि एक त्याच्यात एक श्रीमंत माणूस होता, एक रिच मर्चंट होता, मोठा व्यापारी होता. आणि त्याच्याकडे एक हुशार, ब्राईट म्हणजे हुशार आणि खूप बोलणारा, बडबड करणारा टॉकेटिव्ह पॅरट होता, म्हणजे बडबड करणारा पोपट होता. आणि त्याला सोन्याची केज होती, म्हणजे त्याचा पिंजरा सोन्याचा होता. केज म्हणजे पिंजरा, वॉज ऑफ गोल्ड, केज ऑफ गोल्ड. द पॅरट हॅड अ शार्प माइंड अँड ऑफन एंटरटेन द मर्चंट विथ स्टोरीज अँड सॉंग्स. तर पॅरट हा खूप हुशार होता, त्याच्याकडे एक शार्प माइंड म्हणजे हुशार मेंदू. ओके, ही वॉज हिअर अ शार्प माइंड. तो खूप हुशार होता आणि तो नेहमी मनोरंजन करायचा, ऑफन एंटरटेन करायचा त्या मर्चंटला, त्या व्यापाऱ्याला, गोष्टी सांगून आणि गाणी म्हणून. ओके, विथ स्टोरीज अँड सॉंग्स. हावेवर डीप इनसाइड द बर्ड लॉंग्ड फॉर ओपन स्कायज अँड ग्रीन ट्रीज. एवढं सगळं जरी तो पोपट करत असला तरी त्याला अशी मनापासून इच्छा होती की बाहेर उडावं, उंच आकाशात भरारी घ्यावी, मोकळ्या आकाशात, ओपन स्काईजमध्ये, आणि ग्रीन ट्रीज, हिरव्यागार झाडांवर बसावं आणि मोकळ्या आकाशात उडावं, असं त्याला आतून, डीप इनसाइड म्हणजे मनातून वाटायचं. द बर्ड लॉंग फॉर म्हणजे त्याची खूप इच्छा होती, त्याच्यासाठी ती वाट बघत असे की मला कधी उडायला मिळेल आणि असं छान झाडांवर बसायला मिळेल. वन डे द मर्चंट डिसाइडेड टू ट्रॅव्हल फार अवे फॉर बिझनेस. तर एक दिवस तो व्यापारी बाहेरगावी जाणार होता बिझनेससाठी, व्यापारासाठी. ओके, त्याच्या बिझनेससाठी ही वॉन्टेड टू ट्रॅव्हल, जाणार होता, प्रवास करणार होता. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास. फार अवे, लांब, गावाच्या बाहेर, फॉर बिझनेस. ही थॉट ही वूड डू समथिंग टू प्लीज हिज पॅट. तर त्याला वाटलं मी माझ्या पोपटासाठी, त्याला खुश करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ही थॉट ही वूड डू समथिंग टू प्लीज द पॅट, हिज पॅट. पॅट म्हणजे पाळीव प्राणी. त्याला प्लीज करणं म्हणजे त्याला बरं वाटेल असं काहीतरी करणं. ही वॉकड अप टू द केज अँड सेड. तो तिथे ज्याच्या पिंजऱ्याजवळ गेला आणि म्हणाला, माय बिलव्हेड पॅरट, माझे प्रेमळ प्राणी म्हणजे प्रेमळ पाळीव प्राणी किंवा पोपट, आय एम अबाउट टू ट्रॅव्हल टू अ फार ऑफ लँड. मी आता बाहेरगावी, लांब दूरदेशी जाणार आहे. तुझ्यासाठी काय आणू? व्हॉट कॅन आय ब्रिंग फॉर यू फ्रॉम देअर. तिथून मी तुझ्यासाठी काय आणू? द पॅरट रिप्लाइड, डिअर मास्टर, यू लुक आफ्टर माय नीड्स सो वेल that I have tasted all the tender fruits and chilies. ओके, तर तो पोपट म्हणतो की डिअर मास्टर, तुम्ही माझ्यासाठी खूप करता, तुम्ही मला काय हवं नको ते बघता. यू लुक आफ्टर माय नीड्स म्हणजे मला हवं नको ते बघता, एवढ्या चांगल्या प्रकारे बघता, सो वेल, आणि मला सगळं खाऊ देता. आय हॅव टेस्टेड ऑल द टेंडर फ्रूट्स अँड चिलीज. मी सगळी प्रकारची फळं, छान फळं, कोवळी फळं आणि मिरच्या खाल्लेल्या आहेत. तुम्ही मला सगळं देताय. आणि तो म्हणाला पुढं की बट आय वॉन्ट टू टेस्ट द जॉय ऑफ फ्लाईंग इन द स्काय. मला आकाशात उडण्याचं सुख घ्यायचं आहे, आकाशात उडून कसं वाटतं ते बघायचं आहे. आय वॉन्ट टू टेस्ट द जॉय, मला तो सुख अनुभवायचं आहे. कसलं? तर आकाशात उडण्याचं. जॉय ऑफ, टेस्ट द जॉय ऑफ फ्लाईंग इन द स्काय. इफ यू रिअली वॉन्ट मी टू बी हॅपी, प्लीज लेट मी फ्लाय ऑफ इन टू द स्काय. तर तुम्हाला जर खरंच वाटत असेल की मी खुश व्हावं तर मला आकाशात उडू द्या, उंच भरारी घेऊ द्या. The merchant said, you are very dear to me and I cannot bear to let you go away. तर तो व्यापारी म्हणतो की तू माझ्यासाठी खूप प्रिय आहेस आणि मी तुला असं माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी तुला आकाशात उंच उडू देऊ शकत नाही. आस्क फॉर एनिथिंग एल्स, दुसरं काहीतरी माग, पण हे नको मागूस. तुला जर मी सोडून दिलं तर मला खूप वाईट वाटेल. मला तुझी सवय झाली आहे आणि तू माझ्या पाशीच राहावं असं मला वाटते. द बर्ड साईड, त्याने सुस्कारा सोडला, त्या पोपटाने सुस्कारा सोडला आणि म्हणाला, सिन्स यू कॅनॉट लेट मी फ्लाय,
वेन यू सी माय फ्रेंड्स इन द जंगल टेल देम दॅट आय सेंड देम ग्रीटिंग्स फ्रॉम माय केज. तुम्ही तर मला आता जाऊ देणार नाही, बाहेर उडू देणार नाही आहात, पण तुम्ही जेव्हा माझ्या बाहेर गेल्यावर जंगलामध्ये माझे मित्रमैत्रिणी तुम्हाला दिसतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा द्या माझ्यातर्फे. ओके. आणि त्यांना सांग मी इथेच खुश आहे, इथे पिंजऱ्यामध्ये राहूनच मी त्यांना शुभेच्छा देतो. मी त्यांच्याजवळ येऊ शकत नाही, त्यांच्याबरोबर उडू शकत नाही, त्यामुळे पिंजऱ्यात राहूनच मी त्यांना शुभेच्छा देतो. ओके. वेन यू सी माय फ्रेंड्स इन द जंगल टेल देम दॅट आय सेंड देम ग्रीटिंग्स फ्रॉम माय केज. ग्रीटिंग्स म्हणजे शुभेच्छा. द मर्चंट वेंट ऑफ ऑन हिज ट्रॅव्हल्स. तर हे ऐकून तो ठीक आहे म्हटला आणि तो गेला. तो व्यापारी गेला बाहेरच्या गावी. वन डे इन द फॉरेस्ट ही सॉ फ्लाईट ऑफ पॅरेट्स विथ द सेम कलर ॲज हिज पेट. ते तिकडे गेल्यावर एका जंगलातमध्ये त्याने खूप पोपट बघितले. ही सॉ अ फ्लाईट ऑफ पॅरेट्स. ही सॉ अ फ्लाईट ऑफ म्हणजे एक कळप बघितलं पोपटांचं आणि सेम कलर होता त्याचे जे पोपट होता पिंजऱ्यामध्ये तसंच कलरचे बाकीचे पोपट होते. ही वॉकड अप टू द ट्री अँड सेड, ओ ब्युटिफुल पॅरेट्स, आय हॅव वन ऑफ युअर रिलेटिव्स ॲज अ पॅट अँड आय कीप हिम इन अ केज ऑफ गोल्ड. तर तो त्यानं जाऊन म्हणाला की हे बघा माझ्याकडे पण एक तुमच्यासारखाच एक पोपट आहे आणि त्याला मी सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलं आहे. आय हॅव वन ऑफ युअर रिलेटिव्स, तुमचाच एक नातेवाईक आहे आणि त्याला मी माझा पाळीव मित्र म्हणून ठेवला आहे आणि त्याला एका सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. इट हॅज सेंड ग्रीटिंग्स फॉर यू ऑल. ॲज द मर्चंट फिनिश्ड स्पीकिंग वन ऑफ द पॅरेट ड्रॉप्ड लाईक अ स्टोन फ्रॉम द ट्री अँड फेल ऑन द ग्राउंड. तर हे बोलत असताना जेव्हा तो व्यापारी हे बोलत होता तेव्हा त्या कळपामधलं एक पोपट खाली धाडकन पडला, एक दगड पडल्यासारखा धाडकन खाली पडला झाडावरनं आणि जमिनीवर पडला. ओके. तो पोपट पडला हे बघून त्या व्यापाऱ्याला फार वाईट वाटलं. द मर्चंट वॉज डिस्ट्रेस्ड म्हणजे त्याला त्रास झाला, त्याला वाईट वाटलं हे बघून आणि तो तिथनं त्याने पळ काढली. ही हरीड अवे फ्रॉम देम. लगबगीने तिकडनं निघून गेला. ऑन रिटर्निंग होम ही वेंट अप टू हिज पॅरेट्स केज अँड डिस्क्राईब ऑल द वंडर्स अँड द ब्युटी ही हॅड सीन ऑन दिस जर्नी. घरी आल्यावर त्याने त्याचा जो पोपट होता सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याला खूप छान छान गोष्टी सांगितल्या की किती सुंदर आहे फॉरेस्ट किंवा ते जंगल आणि खूप जंगलातल्या गमती सांगितल्या आणि त्याचा प्रवास किती छान झाला सगळं सांगितलं. ही डिस्क्राईब द वंडर्स म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी आणि ब्युटी आणि ही हॅड सीन ऑन द जर्नी. त्याने किती सुंदर सुंदर ज्या गोष्टी बघितल्या, जर्नी म्हणजे त्याचा प्रवास, तर ते त्याने सांगितलं सगळं. अँड हाव अ फ्लाईट ऑफ पॅरेट्स हॅड कम टू द फॉरेस्ट ही वॉज व्हिजिटिंग. आणि एक पोपटांचा कळप तिथे कसा आला होता हे पण त्याने सांगितलं. तर ज्या फॉरेस्टला त्याने व्हिजिट दिली होती तिथे गेला होता, तिथे ते पोपटांचे कळप कसे होते ते पण त्याने सांगितलं. आणि त्याने नंतर सांगितलं ही दॅन टोल्ड हिज पॅट अबाउट द मेसेज ही हॅड कन्व्हेड. आणि त्याने हे पण सांगितलं की तुझा मेसेज मी त्यांना दिला. अँड विथ ग्रेट सॉरो डिस्क्राईब हाव वन बर्ड हॅड बीन सो शॉक दॅट इट फेल टू द ग्राउंड. आणि हे पण सांगितलं की ते ऐकून की तू सोन्याच्या पिंजऱ्यात आहे आणि तू शुभेच्छा दिल्या आहेत हे ऐकून त्यातला एक पोपट कसा खाली कोसळला, खाली ग्राउंडवर पडला ते पण त्यांनी सांगितलं. आणि ॲज सून ॲज ही फिनिश टॉकिंग हिज ओन पॅरेट फेल फ्रॉम द पर्च ऑन द फ्लोअर ऑफ द केज. आणि हे ऐकल्याबरोबर त्याचा जो सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये पोपट होता तो सुद्धा त्या दांड्यावर बसलेला होता त्याच्यावरून तो खाली पडला, त्या पिंजऱ्याच्या तळाशी पडला, पिंजऱ्याच्या जमिनीवर पडला. ॲज सून ॲज ही फिनिश टॉकिंग, तो हा बोलणं संपल्याबरोबर हे सगळं सांगितलं ना, तो तिकडचा फॉरेस्टमधला पॅरेट कसा खाली पडून मेला ते ऐकल्याबरोबर त्या मर्चंटचा सोन्याच्या पिंजऱ्यामधला पोपटसुद्धा खाली कोसळून मेला किंवा खाली पडला. त्या मर्चंटला कळे ना की तो आपला पोपट असा कसा मेला, त्याला वाटतं तो मेला म्हणून. तर त्या व्यापाऱ्याला कळे ना की आपला पोपट आवडता माझं पॅट असं कसं सडनली मेला. द मर्चंट कुडंट अंडरस्टँड हाव हिज बिलव्ड पॅट डायड सो सडनली. ही रिच्ड इन टू द केज अँड जेंटली टूक द स्टील वॉर्म बॉडी ऑफ द बर्ड अँड प्लेस्ड इट ऑन द विंडो सील. तर त्याने काय केलं, तो सोन्याचा पिंजरा उघडला आणि त्या पक्षीला पोपटाला असं उचललं. ही रिच्ड इन टू द केज अँड जेंटली टूक द स्टील वॉर्म बॉडी म्हणजे त्याचं उबदार शरीर हातात घेतलं आणि त्या खिडकीपाशी नेऊन ठेवलं.
स्टील वॉर्म बॉडी ऑफ द बर्ड अँड प्लेस्ड इट ऑन द विंडो सिल. आणि as soon as he stepped back, the bird stirred, stretched its beautiful green wings and flew off into the open sky, saying, "My friend showed me how I could escape and now I can fly in the sky. Goodbye." तर त्याला आत्ता कळून चुकलं की काय प्रकार होता. त्या पोपटाने सांगितलं, उडता उडता तो काय झालं, खिडकीच्या सीलवर ठेवल्याबरोबर तो हा जो व्यापारी होता तो मागे वळला. आता त्याला तिथेच ठेवला खिडकीवर आणि तो जायला वळला. तो वळल्याबरोबर तो पोपट उठून उभा राहिला, आपले पंख फडफडवले, ब्युटिफुल ग्रीन विंग्स स्ट्रेच केले आणि फडफडवला आणि तो खिडकीच्या बाहेर उडून गेला. आणि फ्ल्यू ऑफ इन टू द ओपन स्काय, आकाशात उडून गेला. आणि उडता उडता म्हणाला की माय फ्रेंड शोड मी हाव आय कुड एस्केप अँड नाव आय कॅन फ्लाय इन द स्काय. तर तो जो माझा जंगलामध्ये पोपट खाली पडला होता त्याने मला मेसेज दिला आहे की कसं नाटक करायचं मेल्याचं आणि मग आपल्याला उडून बाहेर आकाशात उडता येईल. म्हणजे मेला म्हणून समजून त्याला बाहेर काढून ठेवला खिडकीजवळ आणि आपण त्या नाटकातून बाहेर यायचं, ते सोंग सोडायचं आणि आकाशात उडून जायचं. तर त्याच्या मित्राने त्याला ही आयडिया दिली होती. ही मेसेज कन्व्हे केला होता त्या माणसाकडून, त्या मर्चंट थ्रू. ओके, तर अशी ही हुशार पोपटाची गोष्ट आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट लेसन घेऊन येऊया. तुम्ही प्लेलिस्ट फॉलो करा, त्यामध्ये तुम्हाला लेसन नंबर्स पण लिहिलेले आहेत मी टायटलमध्ये, ते तुम्हाला सिक्वेन्स मिळतील. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.